हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव उषा विरा सावळे, वेंगुर्ला उपासना केंद्र। माझी मुलगी मेडिकल कॉलेजला शिकत होती, म्हणजे मागच्या वर्षी तिची प्रिलिम परीक्षा सुरू होती आणि तिच्या कानामध्ये सोन्याच्या बास्केट रिंगा होत्या, जे आम्ही शेजारचे देसाई मॅडम म्हणून त्याने आम्ही सोबत घेतलेल्या होत्या। ती रोज ती घालायची, म्हणजे परीक्षेला जाताना गडबडीने लावायची आणि जायची। मग परीक्षेच्या वेळी काय झालं की ती गेली, पेपर लिहून झाल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, काय ग तू आज एकच रिंग घातलीस का? तिला वाटलं बापरे आता एक रिंग गेली, म्हणून तिने काय केलं, सगळीकडे शोधाशोध केली, बेंच खाली बघितलं, मैत्रिणींना सांगितलं, शिपायांना सांगितलं, खूप शोधाशोध झाली। तिच्या मैत्रिणी पण म्हणाल्या की अगं ज्याला कोणी ती रिंग सापडेल तो खूप पार्टी करेल, मज्जा करेल असं म्हणून। मग तिने मला फोन केला की मम्मी माझी रिंग हरवली आहे आणि तू घरात जरा शोध। मी घरात सगळीकडे शोधलं, कुठे अंथरुणात पडले की ते, पण रिंग काही सापडली नाही। मग काय झालं की ती रस्त्याने बघत आली, मी थोडे रस्त्याने बघत गेली। आमच्या कॉलनीमध्ये असे रस्ते आहेत, त्याच्यात दुतर्फा माती आणि गवत होतं। मग मी तिला काय म्हटलं, तू घाबरू नको, घरी ये, बापूंच्या मनात जर असेल तर बापू सांभाळून रिंग ठेवतील आपली, गवताखाली लपून म्हणा किंवा मातीत म्हणा, ती सापडेल, नाही तर जायचं तर जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको। मग ती घरी आली। या गोष्टीला झाले 2 दिवस झाले। त्याच्यानंतर अनिरुद्ध पौर्णिमेची जाण्याची तयारी इकडे उपासना केंद्रामध्ये सुरू होते। मला कधीही वाटलं नव्हतं की मी बापूंच्याकडे गुरुक्षेत्रमला वगैरे जाणार आणि तिथे त्यांचे कार्यक्रम बघणार, पण अचानक ते माझं पण ठरलं, म्हणजे अशक्य शक्य हे बापूंनी करून दाखवलं। त्यावेळी मला वाटलं अरे माझं कसं ठरलं, म्हणून हे मला काहीच विश्वास बसत नव्हतं। आम्ही तिथे उपासना केंद्र गुरुक्षेत्रमला गेलो, त्याच्यानंतर इंग्लिश स्कूलला तिथे कार्यक्रम होतो, तिथे गेलं। आता माझी इच्छा काय होती की प्रत्यक्ष बापूंचं दर्शन व्हावं म्हणून, पण त्यावेळी दर्शन काही झालं नाही, मनामध्ये खूप रुखरुख होती। आणि मग त्याच दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला वेंगुर्ल्यात आलो। 12 वाजता गाडी होती आणि त्याच दिवशी अनिरुद्ध पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता, म्हणजे आम्ही ते गाडीत बसायला आणि तिकडे वेंगुर्ल्यामध्ये ज्या बाईच्या सोबत मी ज्या देसाई मॅडमबरोबर रिंग घेतलेली होती त्यांनाही मी सांगून ठेवलं होते, बघा हो माझ्या मुलीची रिंग हरवली। ते अरे बापरे आता काय हो, म्हटलं जरा बघा कुठे आजूबाजू मिळाली की सापडली तर बघा। त्याच वेळी त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते आणि त्यांचं जुनं घर दाखवायला ते रस्त्याने रात्री 12 वाजता शतपावली, उशिरा त्यांचे जेवण झाले आणि शतपावली करायला चालले होते, तर रस्त्याच्या कडेला बत्तीच्या खांबाखाली त्यांना चमकताना काहीतरी दिसलं। त्यांनी सहज पायाने बघितलं तर ती रिंग, आणि त्या रिंगवरून गाडी गेलेली होती। तो वर्दळीचा रस्ता होता, सगळे लोक जायचे, मुलं जायचे, खेळायचे, ती कोणाला दिसली नाही। त्यांनी ती बघितली, अरे ही यांच्या सावळे मॅडमच्या मुलीची रिंग आहे म्हणून त्यांनी सांभाळून ठेवले। आम्ही सकाळी आलो आणि त्यांनी मला बोलवणं पाठवलं आणि सांगितले की वहिनी जरा येऊन जा, एक काम आहे तुमच्याकडे। मी आले, म्हणे तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते, तुम्ही डोळे आधी बंद करा। बंद केलं आणि हात पुढे करा म्हटल्यावर माझ्या हातावर त्यांनी रिंग ठेवले। मी उडालेच आणि म्हटलं अरे बापरे ही कशी मिळाली, काय मिळाली? अहो बघा म्हटले, काल 12 वाजता असं झालं। त्याने तो वृत्तांत सांगितला। मला म्हटलं हे कोण करू शकतो, माझ्या बापूंनी ही रिंग सांभाळून ठेवली, म्हणून मला दर्शन दिलं नाही याची खंत होती, पण बापूंनी काय दाखवलं की मी सतत तुमच्याबरोबर असतो, तुम्ही दर्शन नाही झालं तरी मनात वाटून घेऊ नका। तेव्हा मला फार, म्हणजे तिच्या आणि माझ्या डोळ्यात पण पाणी आलं, कारण ते म्हटलं की तुम्ही फार उपासना केंद्रात जातात आणि बापू खरोखर तुमच्याबरोबर आहे। श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।